आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्धभेटी मेळा तो सुख सोहळा काय वाणू. विमानाची दाटे पुष्पाचा वर्षाव स्वर्गी हुनी देव करिता ते. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. भगवान ज्ञानोबाराच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान वारी पंढरीची वारी अनुभव आपल्या घरी या उपक्रमांतर्गत आपण आळंदी महात्म्य पाहत आहे. आळंदी महात्म्य पाहतोस काल आपण या आळंदी महात्म्याचा काही विभाग अर्थात पुराणात आळंदीचं आलेलं माहिम्य थोडक्यात आपण पाहून आलेले आहोत. हे आळंदी महात्म्य ही आळंदी नगरी काय विशेष आहे. वास्तव्यात त्या आळंदी नगरीच्या बाबतीत असं म्हणावं लागेल, पंढरीहुनी मूळपीठ जुनाट पै वैकुंठ पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्म विष्णू इंद्र रुद्र ही सर्व देवता इथं वास्तव्याला होते. असे पावन क्षेत्र हे आळंदी क्षेत्र आहे. या आळंदी क्षेत्राची विशेषता अशी आहे, हे आळंदी क्षेत्र अतिशय पुरातन क्षेत्र अशा स्वरूपाचं आहे. या क्षेत्राच्या बाबतीत व्यवहारात अशा प्रकारचं आहे, एखादं क्षेत्र असलं का त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता एकच असते. कोणीतरी एक अधिष्ठात्री देवता, कधी ब्रह्मदेवानी त्या क्षेत्राचं आधिपत्य केलेलं असते, कधी त्या देवाचा अधिष्ठान ग्रहण करणारी एखादी शिवदैव भगवान शंकरजी असतील, तर कधी भगवान विष्णू त्या क्षेत्राचं अधिष्ठान ग्रहण करतात. पण आळंदीच्या बाबतीत विचार करतोस, ही आळंदी इतकी पुरातन आहे आणि तिन्ही देवांनी या आळंदी क्षेत्राचं महत्त्व प्रगट केलेलं आहे. या आळंदीला हे शिवपीठ शिवाचे, मूळस्थान अगस्तीचे, तसं हे शिवपीठ हे जुनाट म्हणून हे शिवपीठसुद्धा आळंदी आहे. त्याचबरोबर विचार करायचं झालं तर देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आधी, येथेची समाधी ज्ञानदेवा, म्हणजे ब्रह्मक्षेत्रसुद्धा हे आहे. आणि त्याचबरोबर या आळंदीचा विचार करायचा झाला तर बा माझी समाधी पाहिली जुनाट केवळ वैकुंठ गुह्य गोप्य म्हणून या क्षेत्राचा विचार करतोय. असं ब्रह्मदेव या क्षेत्राचा अभिमान धारण करतात. भगवान नीलकंठ अर्थात भगवान शिवजी या क्षेत्राचा अभिमान धारण करतात. त्याचबरोबर या क्षेत्राची विशेषता अशी आहे का या क्षेत्राची विशेषता स्वतः विष्णूसुद्धा या क्षेत्राचा अभिमान धारण करतात. म्हणून तिन्ही देव या क्षेत्राचा अभिमान धारण करणारे आहेत. वास्तव्यात पंढरी क्षेत्राचा विचार करतोस, हे पंढरीपेक्षा विशेष कसं आहे याचा जर विचार करतोयस, पंढरीत फक्त विष्णूने त्या नगरीचा अभिमान धारण केला, पण आळंदीची विशेषता या तिन्ही देवांनी या क्षेत्राचा अभिमान धारण केला. म्हणून ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले, ब्रह्मादी देवाने सुद्धा इथे येऊन तपसाधना केली. असा पावन अशा प्रकारचा हा विभाग आहे. या भूमीची विशेषता सांगतो, संतांनी तोंड भरून या क्षेत्राचं माहिम्य वर्णन केलं. संत नामदेव महाराज यांनी समाधी प्रकरणात तर विशेष बहारदारीनं असं त्याचं चिंतन मांडलेलं आहे. वारकरी संप्रदायात जी संत मांदिळे आहेत त्या नामदेव महाराजांची विशेषता आगळिकता विशेषता अशी आहे, नामदेव महाराजांनी अर्थात भौगोलिक संशोधन अधिक प्रकारचं केलेलं आहे. ज्याप्रमाणे पौराणिक संशोधनाच्या बाबतीत नाथबाबाला आपल्याला पुढं करावं लागते, त्याप्रमाणे भौगोलिक संशोधनाच्या बाबतीत नामदेव महाराजाला आपल्याला विशेष अशा प्रकारचं मानावं लागते. नामदेव महाराजांनी भौगोलिक संशोधन करतोस या भूमीचं माहिम्य असं सांगितलेलं आहे की या भूमीचं वर्णन स्वतः ब्रह्मदेवसुद्धा करू शकत नाही, इतकी विशेष स्वरूपाची ही भूमी आहे. आणि या भूमीची विशेषता हे अशा स्वरूपाची आहे, याची पंचक्रोशी सांगितली. पंचक्रोशी सांगितलेली इकडं खेड आहे, पूर्वेच्या दिशेला मरकळ आहे, दक्षिणेच्या बाजूला पाहायचं झालं तर आपल्याला पुणे आहे, आणि आपल्याला पश्चिम दिशेला पाहायचं झालं तर ब्रह्मेश्वर अर्थात इंदोरी अशा प्रकारचं गाव आहे. इथपर्यंत आळंदी क्षेत्राचा इतिहास आपल्याला अर्थात विस्तार पाहायला सापडते. खेडला असणारा सिद्धेश्वर असेल, मरकळला असणारा केशवराजाचं मंदिर असेल, पुण्यात नागेश्वराचं अर्थात पुणेश्वराचं असणारं मंदिर असेल, किंवा या साईड अर्थात पश्चिमेला ब्रह्मेश्वराचं मंदिर असेल, इथपर्यंत आळंदीचा विस्तार आहे. हे क्षेत्र अतिशय पुरातन स्वरूपाचं आहे. ब्रह्मादी देवसुद्धा याचा विचार करतेवेळेस त्यांचीसुद्धा मती स्तंभित स्वरूपाची होते, असं हे क्षेत्र आहे. या क्षेत्राची विशेषता अशी आहे, या क्षेत्रात पुरुरव्याचं पुण्यक्षेत्र महिमान इथंच घडलेलं आहे. स्कंदाला इथूनच जवळ असणाऱ्या लोहगिरीवर उपदेश अशा प्रकारचा झालेला आहे. आणि त्याचबरोबर या क्षेत्राची विशेषता अशी आहे, हे मूळस्थान अगस्तीचे. हे मूळस्थान जर कोणाचं असेल तर अगस्ती ऋषीसुद्धा या स्थानात वास्तव्याला होते. आता मोठा प्रश्न पडतो,
अगस्ती ऋषीचं मूळ स्थान असण्याचं कारण काय, तर या अगस्ती ऋषी आहेत कोण? वास्तव्यात पाहायचं झालं तर या अगस्ती ऋषीच्या बाबतीत असा इतिहास सांगतात, हे अगस्ती हे त्यांचं मूळ नाव नाही. अघम म्हणजेच विंध्य आणि त्यांचं स्थायती अर्थात त्यांनी विंध्य पर्वताच्या बुद्धीला बंध निर्माण केला, पण त्यांना त्यांच्या पुरुषार्थावरून अगस्ती नाव असं प्राप्त झालं. आणि अगस्तीचं मूळ नाव मांदारीय अशा प्रकारचं किंवा मान असं पैतृक नाव त्यांचं आहे. पण ते अगस्ती ऋषी ज्यावेळेस विंध्य पर्वताचा अभिमान निवृत्त करून दक्षिणेच्या दिशेनं आर्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी निघाले, त्यावेळेस ते प्रथम स्थानी इथं आले. ही आनंदवनाची भूमी, कारण ते मुळात शिवभक्त आहेत आणि इथं त्यांनी वास्तव्य केलं, म्हणून हे मूळपीठ अगस्तीचे किंवा मूळस्थान अगस्तीचे असं समाधीत आपल्याला वर्णन पाहायला सापडते. त्या अगस्ती ऋषीच्या बाबतीत प्रसंग असा आहे, अगस्ती हे सामान्य ऋषी नाही. अगस्तीचा जन्म तसा काशी क्षेत्रातला सांगतात, पण हे अगस्ती ऋषी जे आहे, ज्यावेळेस हे विंध्य पर्वत जो आहे, त्या विंध्य पर्वताने मेरू पर्वताचे ज्यावेळेस स्वतः सूर्य भगवान प्रदक्षिणा करायची, आपली प्रदक्षिणा न करता हे केवळ मेरू पर्वताची प्रदक्षिणा करतात. आणि मेरू पर्वताची होणारी प्रदक्षिणा ती त्यांना सहन झाली नाही. आपली प्रदक्षिणा त्यांनी रवीनं अर्थात सूर्याने कधीतरी करावी असं त्यांना वाटलं. आणि असं वाटल्यानंतर त्यांनी एक अडचण अशी प्रगट केली. सूर्याला त्यांनी विनंती केली का बाबा, तशी तुम्ही मेरू पर्वताची प्रदक्षिणा करताना तशी माझीसुद्धा प्रदक्षिणा तुम्ही करायला पाहिजे. पण सूर्याने ते मान्य केलं नाही. वास्तव्यात त्यांना राग आला आणि त्या रागापोटी त्याने असं ठरवलं, आपलीसुद्धा उंची मेरू पर्वताप्रमाणे वाढवायची. आणि मेरू पर्वताप्रमाणे वाढवत 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 उंची या विंध्य पर्वताने आपली उंची इतकी वाढवली, त्याच्यामुळं सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला प्रतिबंध निर्माण झाला. दिवसासुद्धा अंधार पडू लागला. आणि त्यावेळेस पशुपक्षी असतील, इथं असणारी मनुष्यसृष्टी असेल, त्या सगळ्यांचा विचार करता ते भयभीत झाले. त्यांना विनंती विंध्य पर्वताला करून पाहिली, पण त्यांनी ऐकलं नाही. देवऋषी गंधर्व त्याच्यापर्यंत आले, विनंती करून पाहिली, ऐकलं नाही. आणि त्याच्यानंतर झालं असं, प्रत्यक्ष अगस्ती ऋषीलाच ही प्रार्थना करावी लागली. अगस्ती विंध्य पर्वताकडं आले आणि अगस्तीच्या तपस्सामर्थ्याचं त्याला ज्ञात असल्या कारणाने, शापादपी शरादपी अशी अगस्ती ऋषीची वाणी त्याला माहीत असल्या कारणानं त्या विंध्य पर्वताने अगस्ती ऋषी आले आणि अगस्तीने सांगितलं का, हे विंध्य पर्वता, मला दक्षिण तीर्थयात्रा करायची. आणि ही दक्षिण तीर्थयात्रा करते वेळेस तुला एक सांगतो, तुझी जी एवढी असणारी उंची लंघन करून मला तिकडे जाणं शक्य नाही, म्हणून तुझी उंची कमी करावी किंवा तू जो उभा वाढलेला आहेस तो तू आडवा पडावा. आणि मग त्या अगस्ती ऋषीच्या शब्दाला मान्यता देऊ तो विंध्य पर्वत आडवा झाला आणि त्या विंध्य पर्वताहून हे अगस्ती इकडं आले. आणि अगस्ती ऋषीने त्या विंध्य पर्वताला अशी सूचना केली, जोपर्यंत मी दक्षिणेतून पुन्हा माझ्या उत्तर भागाला जात नाही तोपर्यंत तू असाच आडवा पडून राहायचा. पण तो विंध्य पर्वत आजही गुजरातपासून मध्य प्रदेशाच्या पर्यंत आपल्याला पाहायचा झाला, हा विंध्य पर्वत आडवा पडलेला सापडतो. त्या विंध्य पर्वताची विशेषता, अगस्ती इकडं आले आणि अगस्ती आलेत ते इथं शिवाची आराधना इथं त्यांनी केलेली आहे, म्हणून हे मूळस्थान अगस्तीचे असं म्हणतो. तसे अगस्तीचे मुख्य स्थान पाहते वेळेस अगस्तीचे 10 आश्रम प्रामुख्याने आपल्याला पाहायला सापडतात. मलय पर्वतावर त्यांचं एक स्थान आहे. पंचवटीत प्रभू रामचंद्र ज्या अगस्ती आश्रमात त्यांनी घेतला, विश्रांती घेतली, असाही आख्यायिका रामायणात आपल्याला पाहायला सापडते. पंचवटीत त्यांचा एक आश्रम आहे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्रवरे काठी अकोला नगरीत त्यांचा अगस्तीचा आश्रम आहे. त्याच्यानंतर रामसेतूजवळ त्यांचा एक आश्रम आहे. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर दुर्जया नदीच्या काठी त्यांचा एक आश्रम आहे. सरस्वती नदीच्या काठी पुष्करला त्यांचा आश्रम आहे. गुजरातला प्रभात क्षेत्री त्यांचा आश्रम आहे. रुद्रप्रयाग म्हणून गढवाल भागात अर्थात हिमालयाच्या प्रांतात त्यांचा एक आश्रम आहे. त्याच्यानंतर संकीश अशा क्षेत्रात त्यांचा एक आश्रम आहे. इटाव्यापासून सराई नावाच्या गावात अर्थात त्या क्षेत्रात त्यांचा आश्रम आहे. असे 10 आश्रम आहेत. पण अगस्ती इथून ज्यावेळेस उत्तरेला आपलं दक्षिणेला गेले, इथं त्यांनी स्थान मांडलं आणि शिवाची आराधना केली. आजही तामिळ भागात अगस्तीला विशेष मान. हे द्रष्टे ऋषी आहे. आणि वैज्ञानिक संशोधन, या विजेच्या बाबतीत संशोधनाचा जर विचार करायचा झाला तर त्या विद्युतच्या बाबतीत त्यांनी मोठं संशोधन त्या काळात केलं, असा आपण अगस्तीचा इतिहास पुराणांतर्गत पाहायला सापडते. पण हे अगस्ती ऋषी मूळ इथं होते. त्या अगस्तीनं इथं शिवाची आराधना केली. अशा त्या अगस्तीचं हे स्थान, पण हे मूळ स्थान अगस्ती, हे शिवपीठ शिवाचे
मूळस्थान अगस्तीचे असं नामदेव महाराज समाधीत यांचं वर्णन करतात. किंवा त्याच्याही नंतर पाहायचं झालं तर याला लोहगिरी इथं जो आहे त्याचा स्कंदाला उपदेश घडला. हे स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, आणि कार्तिक स्वामीला झालेला अभिमान निवृत्त करण्यासाठी नारदांनी लोहगिरीवर स्कंदाला तिथं भेट घेतली, आणि भेट घेऊन नारदाच्या भेटी अंतर्गत नारदाने त्या स्कंदाला त्याच्या अभिमान निवृत्तीनंतर ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. असं हे पावन क्षेत्र आहे. इथं 10,000 यज्ञ दक्षांनी केली अशी पावनभूमी, 10,000 यज्ञ दक्षाचे या भूमीत झालेले आहेत. म्हणून किंवा 10,000 दक्षांनी इथं यज्ञ केले असे दोन्ही संदर्भ आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून 10,000 दक्ष कल्पभेदाने त्याचा विचार होईल, पण अशा 10,000 दक्षांनी इथे यज्ञ केले अशी पावनभूमी. मी त्याही दिवशी सांगून आलो का इथं भरपूरशी तीर्थ आहेत. आणि त्याचबरोबर या क्षेत्राची विशेषता अशी आहे का या क्षेत्रात भरपूरशी त्या पुरुरव्याचं पुण्यक्षेत्र महिमान इथंच घडलेलं आहे. हा कोण आहे पुरुरवा? इला आणि बुधाचा पुत्र आहे. हा पुरुरवा अतिशय प्रभावशाली आणि विष्णुभक्त. पुरुरव्याच्या बाबतीत विशेषता अशी आहे, पुरुरव्याने साधना केली आणि साधना करून त्याच्या ठिकाणी तेजोवैभव प्राप्त झालं. पुरुरव्याच्या बाबतीत 2 आख्यायिका आपल्याला पाहायला सापडतात. हा पुरुरवा पूर्वजन्मात सुद्धा त्याचं जे नाव होतं ते पुरुरवाच होतं. आणि तो पुरुरवा एक वेळेस एका मंगल प्रसंगात त्याने अंगाला तेलमार्जन करून तीर्थावर स्नान केलं आणि त्याला कुरूपता प्राप्त झाली. ती कुरूपता पाहून कोणी त्याच्याजवळ येत नाही. ती कुरूपता निवृत्त व्हावी आणि या पुरुरव्याने आपल्या जीवनात काही आपण साधना करावी आणि सौंदर्य प्राप्त करावं म्हणून त्या अंगाने साधना केली. आणि पुरुरव्याचा पुढचा जन्म बुधाच्या ठिकाणी अर्थात बुधाचे पुत्र म्हणून झाला. त्या पुरुरव्याची विशेषता अशी होती, त्या पुरुरव्याच्या ठिकाणी विशेष सौंदर्य होतं. एक वेळ नारदांनी त्या सौंदर्याचं वर्णन स्वर्ग दरबारात केलं, आणि स्वर्ग दरबारात झालेलं त्या पुरुरव्याच्या सौंदर्याचं वर्णन पाहून स्वर्गात असणाऱ्या उर्वशीला पुरुरव्याला भेटण्याची इच्छा झाली. आणि ती उर्वशी तिथून या मृत्यूलोकाच्या दिशेनं आली. त्या दुसरी आख्यायिका सांगतात ती उर्वशी नृत्यांगना आहे. स्वर्गात नृत्य करता 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 ती नृत्यात चुकली आणि ब्रह्मदेवानं तिला शापित केलं, आणि तुला मनुष्यलोकात जावं लागेल, मनुष्य तुझा उपभोग घेतील असा तिला शापही प्राप्त झाला. या दोन्हीचाही संदर्भ पाहता ती उर्वशी इथं आली. ती उर्वशी इथं आल्यानंतर उर्वशीचं सौंदर्य पाहून राक्षस तिच्या पाठीमागं लागले. त्या राक्षसाच्या तावडीतून सुटण्यासाठी उर्वशी जोरजोरात अर्थात आरोळ्या मारता मारता ती आरोळी त्या काळात असणाऱ्या त्या पुरुरव्याच्या कानावर आली. पुरुरव्या तिथपर्यंत गेला, राक्षसाचा वध केला, उर्वशीला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि त्या उर्वशीनं पुरुरव्याचं सौंदर्य पाहिलं आणि पुरुरव्यानं स्वर्गस्थ अप्सरा असणाऱ्या उर्वशीचं सौंदर्य पाहिलं. त्याला ते सौंदर्य पाहून त्याच्या अंतःकरणात अभिलाषा निर्माण झाली आणि सांगितलं तू माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यास त्या उर्वशीनं सांगितलं काही हरकत नाही, माझंही प्रेम तुझ्यावर जडलेलं आहे, मी तुझी पत्नी व्हायला तयार आहे, पण एक तुला सांगतो माझ्या काही अटी आहे. माझ्या अटीचं जर उल्लंघन तुझ्याकडून झालं तर मी तुझ्याजवळ पत्नी रूपानं राहणार नाही. म्हणजे तुझी काय अट आहे? ती उर्वशी ज्यावेळेस मृत्यूलोकात येत होती तिचं 2 एडक्यावर पुत्रवत प्रेम होतं. अर्थात ते अश्विनी कुमारच होते. ते दोन्ही अश्विनी कुमार एडक्याच्या रूपानं तिच्या समवेत होते. आणि ते अश्विनी कुमार अर्थात ते एडके तिनं सांगितलं माझ्या एडक्याचं संरक्षण तुला करावं लागेल. राजाने सांगितलं ही अट मंजूर आहे. दुसरी अट सांगितली का राजा आपण एकांत स्थानाखेरीज तू मला कधी अशा प्रकारचं विवस्त्र अवस्थेत तुझं मला दर्शन नको, आणि असं दर्शन नको असं ज्यावेळेस उर्वशीनं त्याला सांगितलं. दोन्ही अट मंजूर केल्या. उर्वशी स्वर्गात नसल्या कारणानं स्वर्गात मात्र खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विचार असा मोठा होता, तिथं उर्वशी नाही, इंद्र चिंतातूर अवस्थेत होता. उर्वशी वाचून इंद्रालाही करमेना. या उर्वशीला आणायचं कसं? आणि मग खऱ्या अर्थानं त्या इंद्राला गंधर्वाच्या साह्याने त्यांनी तिचे असणारे जे 2 एडके पळवायचं ठरवलं आणि गंधर्वाला आज्ञा केली तुम्ही मृत्यूलोकात पुरुरव्याच्या नगरीत जा आणि ते दोन्ही एडके तुम्ही पळून आणा. खऱ्या अर्थानं ते गंधर्व इथं आले. एकांत स्थानात उर्वशी आणि पुरुरवा असते वेळेस दोन्ही एडक्याला घेऊन पळू लागले. ते एडके ज्यावेळेस ओरडतात आणि ओरडता वेळेस त्या उर्वशीला जाग आली. जाग आल्यानंतर आपले एडके कोणीतरी लांबवत आहे. राजाला सांगितलं राजा काय करतो? तुझं वचन आहे मला का तू माझ्या एडक्याचं संरक्षण करणार आहे आणि माझे तर एडके कोणीतरी घेऊन जात आहे. तेवढ्यात राजा तशीच वस्त्र गुंडाळून त्या एडक्याच्या संरक्षणार्थ धावू लागला
आता ती गंधर्वाचा वेग होता. राजा पुरुरवा त्याच्या पाठोपाठ धावता धावता इतका धावला आणि तेवढ्यात झाला असं, त्याच्या अंगावरची जी सैल वस्त्र होते ते आपोआप खाली पडून गेले. तेवढ्यात इंद्राने एक अशा प्रकारचा हे केलं आणि तेवढ्यात त्याने वीज चमकवली. वीज चमकल्यानंतर झालं असं, उर्वशीला समोरासमोर त्याचं नग्न दर्शन झालं आणि नग्न दर्शन झाल्यानंतर उर्वशीनं ठरवलं, राजा तू माझ्या दोन्ही अटी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मान्य जरी केल्या तरी तुझ्याकडून त्या सांभाळल्या गेल्या नाही. आज मात्र मी तुझ्या समवेत राहू शकत नाही. आणि उर्वशी तिथूनच निघून गेली. भरपूरसा त्याने त्या उर्वशीच्या विरहाने तो राजा विव्हळ झाला. जवळपास तो विरह भरपूरसा त्या साधुसंतांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं. तो विरह पाहता 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 हे उर्वशी करत 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 हा पुरुरवा या आनंदवनात आला. आणि या आनंदवनात आल्यानंतर त्या पुरुरव्याला या स्त्रीविषयी अर्थात उर्वशीविषयीच एक वैराग्य निर्माण झालं. म्हणून ते वैराग्य निर्माण होऊन त्याला पुन्हा आपण विष्णू भक्त आहे, आपण विष्णुभक्ती केली पाहिजे. आणि ते त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं वैराग्य ते या क्षेत्रात झालं. म्हणून हे पुरुरव्याला सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारं क्षेत्र आहे. म्हणून अशा प्रकारचं या क्षेत्राचं माहिम्य आपल्याला पाहायला सापडते. हे स्कंदाला उपदेश स्थान आहे. हे पुरुरव्याचं पुण्यक्षेत्र महिमान इथंच घडलेलं आहे. दक्षाने 10,000 यज्ञ इथंच केलेले आहे. त्याचबरोबर पाहायचं झालं तर इथं भरपूरसे तीर्थ आहेत. या अष्टदिशा व्यापून इथं तीर्थ राहिलेली आहे. एक एक तीर्थ आहेत. स्वतः देवानीच या तीर्थाला आज्ञा केलेली आहे. देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी त्रिविधा गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणीशी मिळावे असं सांगितलं. म्हणून जो जो भक्त तुमच्या स्नानाला येईल त्यानंतर तुम्ही एक करा, त्याला पावन करा आणि तुम्ही कैलास वैकुंठापर्यंत घेऊन या. जो इथं स्नान करेल त्याला हरिहार प्रसन्न होतील अशा प्रकारचं वरदान दिलं. आणि अशा प्रकारचं हे वरदान दिल्यानंतर सगळे तीर्थ इथं स्थळ धारण करून वेगळ्या स्थळाच्या ठिकाणी ते तीर्थ इथं राहू लागले. अशी भरपूरशी तीर्थ इथं आहेत. आळंदीचा विचार करायचा झाला तर आळंदीच्या चारी दिशेला तीर्थ आहे. आळंदीच्या चारी दिशेला तीर्थ पाहतोस 8 तीर्थाचा प्रामुख्यानं उल्लेख आपल्याला सापडते. भीमा आणि भामा हे आळंदीच्या बाजूला असणारे तीर्थ आहेत. मुळा मुठा हे आळंदीच्या बाजूला असणारे तीर्थ आहेत. त्याचबरोबर नागेंद्री पवना आळंदीच्या बाजूला असणारे तीर्थ आहे. सुधा आणि भागीरथी हे अष्टतीर्थ आळंदीच्या बाजूला पंचक्रोशीत आपल्याला पाहायला सापडतात. जसे अष्टतीर्थ आळंदीच्या बाजूला आहेत तसे अष्टक्षेत्र आळंदीच्या बाजूला आहेत. त्याचबरोबर मरकळचं आपण चिंतन करून आलो. मरकळला मातुलिंग आहे, तुळापूरला संगमेश्वर आहे, वाघोलीला वाघेश्वर आहे, पुण्याला नागेश्वर आहे, पाषाणला खऱ्या अर्थानं सोमेश्वर आहे, इंदोरीला खऱ्या ब्रह्मेश्वर आहे, खेडला सिद्धेश्वर आहे आणि सेलला सेलेश्वर आहे. असे आठही दिशेला हे क्षेत्र आळंदीच्या बाजूला आपल्याला पाहायला सापडतात. आळंदीत असणारा प्रत्येक पाषाणसुद्धा सामान्य नाही. या पाषाणाच्या बाबतीत असं चिंतन केलेलं आहे, चिंतामणी हे पाषाण. आळंदीत असणारे पाषाण म्हणजे प्रत्यक्ष चिंतामणी आहे असं सांगतात. मृतिका पाषाण पंचक्रोशीचे खडे झाले पहा धडपुढे ब्रह्मरूप. इथं असणारे मृतिका पाषाण पंचक्रोशीत असणारे खडे हे सुद्धा ब्रह्मरूप आहे असं त्याचं चिंतन करतात. आपण पाहिलं होतं का भवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी. इथं देव पक्षीरूपानं वास्तव्य करतात. स्वर्गात असणारे देवता या क्षेत्रात येतात आणि पक्षीरूपानं राहतात. ते कोणकोणत्या पक्षाची रूपं धारण करतात याचंही वर्णन नामदेव महाराज करतात. नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे का इथं जर पाहायचं झालं होऊनिया पक्षी कमोद कोकिळ वेष्टियले स्थळ ब्रह्मबोधी. कमोद आणि कोकिळ या रूपानं पक्षीसुद्धा इथं वास्तव्य करतात असं त्याचं चिंतन केलेलं आहे. इथं ऋषीमुनी वन वृक्षवल्ली ईश्वरा समान ऋषीमुनी जन राहती येथे अशा प्रकारचं याचं चिंतन केलेलं आहे. एखादा पंचपातकी जरी आळंदी क्षेत्रात आला तरी पंचपातकी या क्षेत्रात त्याचासुद्धा उद्धार होतो असे पावन क्षेत्र आहे. पंचमहापातकी विश्वासघातिकी जाशीमादिकी गांजेले ऐसिया पतिता करीरे सनाथ. जसं पुंडलिक रायाने पांडुरंगाला पंढरी क्षेत्रात आलेल्याच्या पंचमहापातक्याचा उद्धार कर असं वरदान मागितलं तसं याही नगरीत पंचपातक्याचा उद्धार होऊ शकतो असं वरदान स्वतः देवाने ज्ञानोबाराला दिलेलं आहे. पंचमहापातकी गेले अलंकापुरी न चले त्यावरी काळयम. त्याच्यावर काळयमाचं काहीच चालत नाही. सांगती देव ऐकती रुक्मिणी हे स्वतः देव सांगू लागले
आणि रुक्मिणी माता हे चिंतन ऐकतात. नामा म्हणे चक्रपाणी वर दिला, आणि चक्रपाण्याने स्वतः अर्थात भगवान परमात्म्याने अशा प्रकारचा ज्ञानोबारालाच वरदान दिलं. असं हे अनादी स्थळ आहे. देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथे समाधी ज्ञानदेवा. इथं ज्ञानोबाराला ही समाधी आहे. ही 1-2 वेळाची समाधी नाही, 88 असे वेळा समाधी निश्चळ. पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. 108 वेळा ज्ञानोबाराने या स्थळावर समाधी घेतली. 88 असे वेळा साधिली समाधी. ऐसे हे अनादी ठाव असे, अशा प्रकारची ही समाधी आहे. आपल्या पाठीमाग असणारा स्वर्ण पिंपळ हे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे. स्वर्ण पिंपळाच्या बाबतीत असं सांगतात ही लक्ष्मी माता आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजाच्या वेशानं ब्रह्मचारी वेशात येणार आहे. तर लक्ष्मी माता ज्ञानोबाराची प्रतीक्षा करण्यासाठी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी म्हणून इथं पिंपळाच्या रूपानं विराजमान आहे. स्वर्णाचा पिंपळ तिहिलोकी ठाऊका, त्यावरी समीपा कल्पवृक्ष. त्याच्या समीप असणारा कल्पवृक्ष ज्ञानोबारा आजान, अर्थात नामदेव महाराज आजान वृक्षाला म्हणतात. असा स्वर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिलिया स्वस्थ, लक्ष्मीनं संधील तयास जन्म दिव्य होईल. अशा प्रकारचं त्याचं चिंतन आपल्याला समाधीत पाहायला सापडते. नित्य प्रदक्षिणा सप्त, स्वर्ण पिंपळा सप्त जर नित्य प्रदक्षिणा आपण केल्या तरी अगाध पुण्य त्वरित. पूर्वज वैकुंठाशी जात 42 सहित, त्याच्या 42 पिढ्या त्याचा उद्धार केवळ अश्वत्थाला नमस्कार केल्यानंतर होतो. आणि असं सांगतात या अश्वत्थ वृक्षाचे अर्थात स्वर्ण पिंपळाची खाली पडलेली पानं जर आपण वेचून घेतली तर लक्ष्मी माता त्याला सोडत नाही. अर्थात लक्ष्मी माता त्याला कधीच अर्थात विसंबत नाही. असं हे पुरातन पिंपळाचं स्थान इथं पाहायला सापडते. ज्ञानोबाराच्या जन्माच्या आधी सुद्धा ज्ञानोबाराच्या मातोश्री रुक्मिणी देवी यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा या पिंपळाला केल्यात. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला सापडते. असा हा स्वर्ण पिंपळ आहे. आणखीन त्याच्यानंतर इथं सिद्धेश्वर आहे. या सिद्धेश्वराचं आपण महिम्य पाहिलं. अगस्ती ऋषीनंच प्रथम या शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका आपल्याला पाहायला सापडते. पण हे मूळस्थान अगस्तीचे अर्थात अगस्ती नाव त्यांना प्राप्त झालं. विंध्य पर्वताचा अभिमान निवृत्त केल्यानंतर इथं आले आणि सिद्धेश्वराची त्यांनी स्थापना केली, शिवाची आराधना केली. पण सिद्धेश्वर लिंग सिद्धिबुद्धी दाता, जडजीव मुक्तता देतो हरी, अशा प्रकारचा सिद्धेश्वर आपल्याला पाहायला सापडतो. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. इंद्राणीच्या पलीकडे जो वैतागेश्वर आहे ते त्याचं नाव अपभ्रष्ट नाव आहे, त्याचं नाव आहे वटेश्वर. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्ती होते असे एक शिवलिंग आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून इथं असणारा सामान्य काहीच नाही. त्या अजान वृक्षाचं महिम्य सुद्धा विशेष आहे. त्या अजान वृक्षाच्या खाली जर आपण कथा केली तर नित्य आपल्याला तो परमात्म्याची प्राप्ती होते. यमपंथाची त्याची वाट चुकते. नवजाई यमपंथा ऐसे जगन्नाथाचे वचन. स्वतः जगन्नाथाने हे वचन दिलं, स्वतः देवानी वचन दिलं का जो अजान वृक्षाखाली कथा करतो असे पावन क्षेत्र आहे. आणि 80 स्थळी समाधी ज्ञानदेवा, अशा पावन स्थळावर भगवान ज्ञानोबाराय अखंड संजीवन समाधीस्थ आहे. ते केवळ आपल्याला कृपा कंपायमान करण्यासाठी अशा पावन तीर्थातून दरवर्षी निळामणे जानोनी संत येती धावत प्रतिवर्षी. इथं संत येतात ज्ञानोबाराच्या दर्शनासाठी. आणि इथून सुद्धा कै एकादशी आषाढी, या आषाढीचा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी ज्ञानोबाराच्या पालखी समवेत आपण पंढरपूरच्या दिशेनं दरवर्षी प्रस्थान करत असतो. अष्टमीला होणार हे प्रस्थान ज्ञानोबाराच्या समवेत अतिशय तो ब्रह्मानंद आपण लुटत पंढरी क्षेत्राकडे वाटचाल करत असतो. ही वाटचाल करता 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 यावर्षी या कोरोना नावाच्या महामारीमुळे विशेष स्वरूपाचं पाहायचं झालं तर आज त्याला प्रतिबंध निर्माण झाला. म्हणून आपण मानसिक वारी, जरी शरीराने आपण पंढरीनाथाकडे जाऊ शकलो नाही तरी मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा या न्यायाने आज आपण ही पंढरीची वारी करत आहे. आणि जरी आपण शरीराने नाही तरी मनाने आपण ज्ञानोबाराच्या ठिकाणावर जातात. ज्ञानोबाराय आळंदीपासून निघतात. म्हणून आळंदीचा इतिहास आपल्याला ज्ञात होणं गरजेचं. म्हणून या आळंदीच्या इतिहासाचा उपक्रम अर्थात पुराणाच्या अंतर्गत संतांनी वर्णन केलेला आळंदीचं माहिम्य थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न केला. हे ज्ञानोबाराच्या दरबारातलं माहिम्य आहे. या भूमीचं महिमान ब्रह्मादिदेव जर सांगू शकत नसतील तर आपल्यासारख्या पामराने थोडा केलेला हा सायास ज्ञानोबाराच्या चरणी समर्पण करतो आणि इथंच थांबतो.